अखेर सोन्याचा भाव बदलला। सोन्याचे नवे भाव पाहता सराफा बाजारात प्रचंड मोठी खळबळ उडालीय। सोने चांदीचे जे आज नवीन भाव जाहीर झाले आहेत ते पाहून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता सर्वसामान्य जनता या दरांकडे एक मोठी सुवर्ण संधी म्हणून पाहू लागली आहे। सरकारने एक असा मोठा निर्णय घेतलाय, सोन्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक असं बिल लागू केलं आहे ज्यामुळे सोने चांदीच्या दरात एक मोठी घसरण आज सकाळीच पाहायला मिळाली। कालपर्यंत सोन्याच्या किमती 2-2.5 हजार रुपये खाली येत होत्या। परवा देखील 2-2.5 हजार रुपयांनी घसरण झाली होती। ती घसरण सुरूच होती, पण आज जेवढी घसरण झाली आहे तिचा विचार कोणीच केला नव्हता। विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे, पण खरेदी करणाऱ्यांचा प्रचंड फायदा होणार आहे। अशी सुवर्ण संधी आज तयार झाली आहे। सोन्याचा हा भाव घसरल्यामुळे अक्षरशः सराफा बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली आहे। एक आनंदाचं वादळ निर्माण झालंय, जणू काही सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये दिवाळी साजरी होताना दिसत आहे। 2026 मधील फेब्रुवारीतील ही सगळ्यात मोठी घसरण मानली जात आहे। मागील आठवडाभरात सोन्याची जी घट झाली होती ती तुम्ही पाहिली, पण आज जी घट झाली आहे त्यापुढे मागची घट काहीच नाहीये। तुम्ही जर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर पाहिले तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल, कारण गेल्या 25 वर्षांचे रेकॉर्ड आता तुटले आहे। 25 वर्षांचा जो सोन्याचा विक्रम होता तो मोडीत काढणारा नवा भाव जाहीर झाला आहे। सोन्याच्या भावात गेल्या 8 दिवसांपासून दररोज घसरण होत होती। 8 दिवसांपूर्वी सोन्याने 1,80,000चा टप्पा ओलांडला होता आणि गेल्या 8 दिवसांपासून सोनं दररोज 2,000, 2,500, 3,000 अशा पटीत स्वस्त होत होतं। सरकारने बजेट सादर केलं। बजेट सादर केल्यानंतर सोन्याचा जो भाव आहे तो प्रचंड तुटून पडला होता, पण अचानक भारत सरकारने असा नियम लागू केला ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा मोठा विजय झाला आहे आणि यामुळे अमेरिका हरली आहे, पण त्याचा परिणाम भारतातल्या सोन्यावर झाला आहे। मागील 2 वर्षांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, ज्याचे कारण अमेरिकेचे धोरण होते आणि त्याच अमेरिकेवर अंकुश लावण्यासाठी सरकारने निर्णय घेतला, ज्यामुळे सोन्याच्या किमती आता पार जमिनीवर आल्या आहेत। आजचा ताजा भाव जर तुम्ही पाहिला, जो की तुम्हाला पुढील 2 सेकंदात लगेच सांगितला जाणार आहे। व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर तुम्हाला त्वरित सांगणार आहोत। पण मात्र प्रश्न आता असा उभा राहिलाय की गेल्या 8-10 दिवसांपासून घसरण होत होती। आजची घट तर अगदीच वेगळी आहे, ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी घट झाली आहे। जे मोठे मोठे व्यापारी होते, विक्रेते होते, त्यांनी देखील कधी इतक्या घसरणीचा विचार केला नव्हता, तेवढी घट झाली आहे। पण मग या घटीमध्ये आपण काय करायचं? पहा, 2 दिवसांपासून लोकांची खरेदी करण्याची मानसिकता तयार झाली आहे। 8 दिवसांपासून घसरण होत होती। काल परवा सोन्या चांदीच्या बाजारात गर्दी व्हायला लागली होती, पण आता मुख्य शंका अशी आहे की तुम्ही आता खरेदी करायची का? महत्त्वाचा प्रश्न आहे की गेल्या 8 दिवसांपासून सोनं दररोज थोडं स्वस्त होतंय। मग आता ते पहिल्या दिवशी खाली आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 2,000नी, त्यानंतर परत 10,000नी खाली आलं, असं होत होतं। सोनं कमी व्हायला लागल्यामुळे ज्यांनी पहिल्या दिवशी घेतलं ते दुसऱ्या दिवशी हळहळत होते, ज्यांनी दुसऱ्या दिवशी घेतलं ते तिसऱ्या दिवशी हळहळत होते आणि ज्यांनी एकदम पहिल्या दिवशी घेतलं ते आजचे भाव पाहून तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये। आता भाव गेल्या 48 तासात 4 वेळा कमी झालेले आहेत। मग आता तुम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही जर गडबड केली, तुम्ही जर पटकन लोकांसारखे तिथे धावून गेलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं। थोडा संयम ठेवलात तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो, कारण अनेक लोकांनी घाईघाईत महागड्या दराने सोने चांदी खरेदी केलं आणि आता जो दर घसरला आहे तो पाहून त्यांनी कपाळाला हात लावला आहे। मग तुम्ही आता नेमकी किती दिवस वाट पाहायची? ही घसरणीची लाट अजून किती काळ कायम राहणार आहे? सरकारने या अर्थसंकल्पात सोन्याच्या विक्रीबाबत नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? बजेटमध्ये केंद्र सरकारने अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला? ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। सर्वात आधी आजचे ताजे दर नेमके काय आहेत हे आपण जाणून घेऊया, पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार कधी पूर्ण करायचा हे नीट समजून घेणे गरजेचे आहे। खरेदीसाठी योग्य वेळेची निवड करणे हीच खरी हुशारी आहे, कारण आम्ही देशभरातील हजारो तज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गोपनीय माहिती गोळा केली आहे। आजचा दर उद्या किती असेल, परवा त्यात किती घसरण होईल आणि भविष्यात ते महागणार की अजून स्वस्त होणार याचा पूर्ण आराखडा आम्ही मांडणार आहोत। लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव बघून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% आर्थिक नुकसान होऊ शकते। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच खर्च करा। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुम्हाला मोठा फायदा मिळेल याची आम्हाला खात्री आहे। अनेक अनुभवी व्यक्तींशी संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या घडामोडींचा अंदाज तुमच्या समोर ठेवत आहोत। भाव कमी झाले आहेत म्हणून तातडीने दुकानात धावून खरेदीची घाई करू नका।
तर तुम्ही काय करायला हवे? आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच समाधान वाटेल, कारण किमती खूपच खाली आल्या आहेत. इतका मोठा बदल घडून येईल असे कुणालाही वाटले नव्हते, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचे सोने करायचे की इतर लोकांप्रमाणे गर्दीचा भाग बनून नंतर पश्चात्ताप करायचा? असे मुळीच करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट शांतपणे समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीच्या किमतींपासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका दर काय आहे? प्रति किलो चांदी कोणत्या दराने विकली जात आहे? त्यानंतर लगेचच आपण 18 कॅरेट, ज्याचा वापर सध्या मर्यादित असला तरी दागिन्यांसाठी त्याचे स्वतःचे महत्त्व आहे, त्याबद्दल माहिती घेऊ. त्यानंतर 22 कॅरेटचा भाव, ज्याचे दागिने महिला मोठ्या आवडीने बनवतात, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कालच्या तुलनेत आज दर का कोसळले आणि 24 कॅरेटचे ताजे दर काय आहेत हेही आपण बघणार आहोत. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी केले जाते. आता प्रमुख प्रश्न असा की या घसरलेल्या किमतीत खरेदी करावी की अजून काही दिवस थांबणे जास्त फायद्याचे ठरेल? आगामी काळात सोन्याच्या भावात काय हालचाली अपेक्षित आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक इतके कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? हे कारण जर तुम्हाला नीट समजले तर पुन्हा कधीच कुणाला सोने चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतींचा अचूक अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे भाव बदलण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या जर तुम्हाला उमजल्या तर कुणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी चर्चा करून काही महत्त्वाची अंतर्गत माहिती मिळवली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारातील बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट होणार आहेत. अर्थसंकल्प मांडला गेला, पण त्याचा नेमका काय परिणाम सोन्यावर होणार आहे? आजचे ताजे दर काय आहेत? तुम्ही सोने खरेदी करावे की थोडी प्रतीक्षा करावी? ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होतील असे आम्ही 15 दिवसांपूर्वीच सुचवले होते, पण अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही लोकांनी घाईत खरेदी केली तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने उचलले. मात्र आज पुन्हा एवढी मोठी पडझडी झाली आहे की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया. त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती तळाला जातील याची सर्व इत्यंभूत माहिती आपण पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, नाहीतर आम्हाला कमेंट करून सांगा. आता चांदीचा जर आजचा रेट बघायला गेलं तर चांदीचा आजचा दर आहे 265 रुपये प्रति ग्रॅम. 265 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एका तोळ्याचा हिशोब जर केला तर तो आहे 2650 रुपये प्रति तोळा आणि एका किलोचा रेट जर आपण धरायला गेलं तर 2,65,000 रुपये प्रति किलो ही चांदी विकली जात आहे. आता तुम्ही म्हणाल चांदी तर काय स्वस्त नाही? लक्षात घ्या, जानेवारी 2025 मध्ये चांगली 90,000 रुपये होती. ती वाढत जाऊन 1,90,000 रुपये दिवाळीच्या दिवशी झाली होती. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हीच चांदी गेल्या 8 दिवसापूर्वी 400 रुपये प्रति किलोला शिवून पाठीमागे आलेले आहे. अर्थात 240 रुपयांपर्यंत चांदी कमी झाली होती, पण आता ती हळूहळू वाढत जाऊन पुन्हा एकदा ती जोर धरत आहे आणि 265 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत आता आलेली आहे. 240 वरून 265 रुपये चांदी आता झालेली आहे. याचा अर्थ तुम्ही काय घेता? कमेंटमध्ये कळवा, कारण की सोन्याचे भाव देखील असेच वेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत. आता खरंच तुम्ही खरेदी करायची तुम्हाला संधी आहे का तुमचा उशीर झाला आहे खरेदी करायला? हा महत्त्वाचा मुद्दा देखील पुढे तुम्हाला सांगणार आहे. तुमची खरेदीची योग्य वेळ काय आहे त्याविषयी देखील सविस्तर माहिती पुढे तुम्हाला मिळेल. आता हा झाला चांदीचा प्रश्न. चांदीच्या घसरणीने ग्राहक तर खुश झालेच होते, पण सोन्याच्या घसरणीने ग्राहकांना आनंदाचा एक मोठा धक्का बसला असे म्हणायला हरकत नाही. कारण की आता चांदीने 2025 पासून जी तेजी घेतली होती ती तेजी आता हळूहळू त्या ठिकाणी ओसरताना दिसत आहे. पण सोन्याच्या बाबतीतली तेजी ही वेगळीच होती. सोन्याने अधिक वेग घेतला होता. आणि मग सोन्याचे नेमके काय झाले? आज असे काय झाले आहे की ग्राहकांनी अतिशय वेगाने हा निर्णय घेतला आहे खरेदी करण्याचा? का लोक म्हणत आहेत की ही शेवटची संधी आहे सोने चांदी घेण्यासाठीची? आता ही झाली घसरण, पण मग ही घसरण कधीपर्यंत राहणार? मग तुम्ही आता खरेदी करायची का? आता खरा मुद्दा तर अजून सोन्याचा सांगायचा बाकी आहे, कारण की सोन्याचा जर तुम्ही भाव ऐकला तर तुम्ही जागेवर उडी माराल आणि आनंदाने नाचू लागाल.
आता सगळ्यात आधी आपण सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव काय आलेले आहेत, खरंच ते भाव वाढले आहेत का कमी झाले आहेत, आणि ती वाढली तर किती रुपयांनी वाढले, कमी झाले तर किती रुपयांनी कमी झाले. साधारणपणे ज्या दिवसापासून घसरण चालू झाली होती त्या दिवसाच्या आजच्या दिवसाच्या भावामध्ये किती रुपयाचा फरक पडला, तुम्ही कधी खरेदी करायची, तुमच्यासाठी खरेदीची योग्य वेळ काय आहे, सगळी सविस्तर माहिती येणाऱ्या 30 सेकंदात तुम्हाला मिळणार आहे. पहा, आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला खरा, पण इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका. आता आजच्या सोन्याच्या दराची सुरुवात आपण करतोय 18 कॅरेटपासून. 18 कॅरेट सोन्याचा दर जर आपण आजचा पाहिला तर तो आहे 12,005 रुपये. 12,005 रुपये हा जो दर आहे तर हा तुमचा 1 ग्रॅमचा दर आहे. आता 18 कॅरेटचा हा 12,005 रुपयाचा जो दर आहे तो जर आपण कालचा दर बघितला, काल आणि आजमधला फरक जर बघितला तर काल हाच दर होता 11,641 रुपये. म्हणजे जर एक हिशोब केला तर 18 कॅरेट सोनं हे 400 रुपये प्रति ग्रॅमने महाग झालं आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 4,000 रुपयाची वाढ ही एका दिवसात झाली आहे. म्हणजेच एका दृष्टीने आता घसरण थांबली असून पुन्हा एकदा सोनं रिकवर होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे हे त्या ठिकाणी दिसणार आहे. परवा दिवशी देखील सोन्यामध्ये 200 ते 500 रुपयाची तफावत दिसली होती, पण आज 4,000 रुपयांनी सोनं वाढलंय. हा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाव जो लक्षात राहतो तो 24 कॅरेटचा. 24 कॅरेटचा भाव आज आहे 1,56,700 रुपये. 1,56,700 रुपये हा जो भाव आहे तर हा एक तोळ्याचा 24 कॅरेटचा भाव आहे. आता कालचा जर भाव बघितला आपण तर 15,200 रुपये हा भाव होता. 15,200 आणि आज झाला आहे 15,670 रुपये. म्हणजे जवळपास 470 रुपये प्रति ग्रॅम आणि 4,700 रुपये प्रति तोळा 24 कॅरेट सोनं या ठिकाणी वाढलेलं आहे. आता हा काल आणि आजमध्ये 24 तासातला फरक आहे इथे असं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर राहिला 22 कॅरेटचा विषय. तर 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये वाढ देखील आपल्याला पाहायला मिळते. ती कितीची झाली आहे, आजचा ताजा भाव आला आहे 1,42,510 रुपये. आता हा एक तोळ्याचा भाव आजचा झाला 1,42,510. तर कालचा भाव होता 1,38,180 रुपये. आता 1,38,000 आणि 1,42,000 तर इथे देखील जवळपास 4,000 रुपयाची जी वाढ आहे तर ती इथे दिसून येत आहे. एका प्रकारे चांदीमध्ये देखील जवळपास 10,000 ते 15,000 रुपयाची वाढ झाली आहे आणि सोन्यामध्ये 4,000 ते 5,000 रुपये प्रति ग्रॅम त्या ठिकाणी प्रति तोळा वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. 1,80,000पासून सोन्याची घसरण 29 जानेवारीपासून सुरू झाली होती आणि ती जवळपास 1,48,000 पर्यंत येऊन थांबली होती. 1,48,000 पासून सोनं पुन्हा एकदा 1,56,000कडे चाललेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ सोनं पुन्हा एकदा 1,80,000 होतं की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच ग्राहकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं, नेमकं आता वाढायला लागलं तर मग आपण खरेदी करायला पाहिजे होतं का असा प्रश्न आता निर्माण होतोय. मग आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमचं काय मत आहे. नक्की आता इथून पुढं सोनं वाढेल, कमी होईल का, सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य आहे, नक्की कमेंटमध्ये कळवा.